नमस्कार, मी डी.एस. लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्या विषयाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तो विषय म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजनी जे काल वक्तव्य केलं, जी टिप्पणी केली, ती भारताच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. आज देशातील न्याय व्यवस्थेच्या इतिहासात हा एक मोठा दिवस ठरला आहे आणि खरोखर आहे असं म्हणावं लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र सरकारच्या सक्त वसुली संचालनालय म्हणजे ईडी ज्या शब्दात सुनावलं त्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. न्यायालयाने सांगितलं, आम्हाला तोंड उघडायला लावू नका, नाहीतर कठोर टिप्पणी करावी लागेल. या शब्दातून फक्त नाराजी नव्हे तर एक तीव्र इशाराही जातो. तपास यंत्रणेने जर लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊन राजकीय हेतूने काम करत असतील किंवा केलं तर न्यायसंस्था शांत बसणार नाही, यामधनं हाच एक सुस्पष्ट इशारा जातो. प्रकरण आहे कर्नाटकातील म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी मधलं आणि तिथल्या घोटाळ्याचं. यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पत्नी पार्वती यांना ईडीने एक समन्स बजावला होता. मात्र त्यांच्यावर कोणताही थेट आरोप नसताना केवळ संशय आहे म्हणून तो ईडीने समन्स बजावला होता असं ईडीने नमूद केलं. ही न्यायसंस्थेच्या मते अतिरेकाची पातळी होते असं कोर्टाने सांगितलं. कर्नाटक उच्च न्यायालयाने आधीच हे समन्स रद्द पण केलं होतं, पण तरीही ईडीने तिथे न थांबता त्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केली होती. याच अपीलीवरती सुनावणी करताना सरन्यायाधीश B.R. गवई यांनी ज्या शब्दात ईडीवरती ताशेरे ओढले त्याने तपास संस्थेच्या कार्यपद्धतीवरतीच एक मोठा प्रश्न उभा केला. सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणी दरम्यान महाराष्ट्राचाही उल्लेख केला आणि हा उल्लेख भारताच्याच नव्हे तर महाराष्ट्रासाठी पण अत्यंत महत्वपूर्ण उल्लेख होता. कारण महाराष्ट्रामध्ये पण काही येणारे निर्णय हे महत्वाचे आहेत आणि त्यावरती ही टिप्पणी अत्यंत महत्वाची होती महाराष्ट्राच्या राजकारणासाठी पण. सरन्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रात काय केलं ते आम्हाला माहीत आहे. आम्ही स्वतः काय अनुभव घेतले आहेत. या वाक्याचा अर्थ स्पष्ट आहे. ईडीचा वापर काही राज्यामध्ये केवळ राजकीय विरोधकावर दबाव आणण्यासाठी झाल्याचा गंभीर शंका आता पुढे येताना दिसत आहेत आणि किंवा ते आता सुप्रीम कोर्टानेच त्याच्यावरती टिप्पणी केल्यामुळं ते जग जाहीर झालं असं म्हणायला हरकत नाही. आता हे जे प्रकरण आहे केवळ एक व्यक्तीचं किंवा एक राज्याचं नाही, गेली काही वर्षात देशात अनेक वेळा पाहिलं गेलं आहे की निवडणुका जशा जवळ येतात तसे काही विरोधी पक्षाचे नेते अचानक ईडीच्या रडारावरती येतात. हे महाराष्ट्राच नाही तर अनेक राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. काही नेत्यांना अटक होते, काहीच्या घरी धाडी टाकल्या जातात आणि काही जण अचानक सत्ताधाऱ्याच्या जवळ जातात आणि त्यांच्या फायली जणू अदृश्यच होऊन जातात. हे एक चमत्कार होतो. कधी हे प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे हे अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळालं आहे. आता नुसतीच राजकीय नाट्यछटा आहे का की काहीतरी गूढ वास्तव आहे हेही शोधणं किंवा हेही पाहणं तेवढंच जबाबदारीचं आहे. आपल्या तपास यंत्रणेची काय कामं आहेत आणि तपास यंत्रणा काय करते हे न्यायालयाने बघितलं आहे आणि हे महाराष्ट्रातली जनताही बघते. त्यामुळे न्यायालयाचे त्या संस्थेचं नैतिक पारडं हलकं असल्याचं खुद्द न्यायालयाने स्पष्ट केल्यामुळे ही बातमी जरी इतरत्र व्हायरल झाली नसली तरी हे महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्वाची बातमी मानली जाते. या प्रकरणाच्या मागे आणखी गंभीर बाबी आहेत. ईडीने काही नामवंत वकिलांनाही समन्स पाठवले. केवळ त्यांनी त्यांच्या क्लायंटना कायदेशीर सल्ला दिला म्हणून ज्येष्ठ वकील अरविंद दातार असतील आणि प्रताप वेणुगोपाल यांना जेव्हा समन्स पाठवले गेले तेव्हा त्यांच्या बार असोसिएशनने सरन्यायाधीशांना थेट पत्र लिहिलं. त्यात स्पष्टपणे नमूद केलं की जर वकिलांना त्यांच्या मत प्रदर्शनासाठी किंवा सल्ल्याबद्दल त्रास दिला गेला तर न्यायव्यवस्थेची मूलभूत रचनाच कोलमडून जाईल. ही एक अत्यंत गंभीर बाब आहे असं वकिलाच्या असोसिएशनने सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली म्हणजेच कारवाई केली. अशा वेळी सरन्यायाधीशाने तपास यंत्रणा कठोर शब्दात सुनावलं हे पूर्ण भारताने बघितलं.
हा लोकशाहीच्या सुरक्षेचा एक सकारात्मक संकेत मानावा लागेल. न्यायालयाने केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि ऍडिशनल सॉलिसिटर जनरल S.V. राजूंना स्पष्ट शब्दात सांगितले की या यंत्रणेच्या अतिरेकामुळे न्यायालयाला तोंड उघडावं लागेल आणि ती टिप्पणी कठोर असेल. यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये काय फरक पडेल हेही बघणं तेवढंच औचित्याचं ठरणार आहे. खरं तर हे सर्व फक्त कायद्याची भाषा नाही, ही आहे लोकशाहीची शुद्ध भावना. एक वकील स्वतंत्रपणे सल्ला देऊ शकत नसेल, एक सामान्य नागरिक आपलं मत मांडू शकत नसेल, एक विरोधी नेता सरकारवरती प्रश्न विचारू शकत नसेल, तर ही लोकशाही उरते तरी कुठे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ईडी झालं, सीबीआय झालं, इन्कम टॅक्स, पोलीस या सर्व संस्था जनतेच्या हितासाठी असतात. पण जर याच संस्था राजकीय शस्त्र म्हणून वापरल्या जात असतील तर मग देशातील सर्वसामान्य माणसाचा विश्वास गमावला जाऊ शकतो आणि सर्वसामान्य व्यक्तींनी कोणावरती विश्वास ठेवायचा हाही तेवढाच मोठा प्रश्न आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने तो विश्वास पुन्हा जिवंत केला आहे असं म्हणायला बिलकुल हरकत नाही. सरन्यायाधीश B.R. गवई यांचं निरीक्षण केवळ एक तात्कालिक प्रतिक्रिया नाही, तर ही एक देशातील न्याय संस्थेची गंभीर भूमिका आहे असं मानावंच लागेल. त्यांनी महाराष्ट्राचे अनुभवी गाठीशी आहेत असंही सांगितलं आणि म्हणूनच ते सांगतात की राजकीय लढाई ही संसदेत किंवा निवडणुकीत लढा, तपास यंत्रणेच्या खांद्यावरती बंदूक ठेवून लढाई लढू नका असं सुस्पष्ट शब्दामध्ये सरन्यायाधीशांनी त्याच्यावरती टिप्पणी केली. या घटनेनंतर आता सर्वोच्च न्यायालय लवकरच तपास यंत्रणेच्या कारवाईवरती काही मार्गदर्शक तत्वे जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. वकिलांना समन्स पाठवायची असल्यास ती केवळ ईडीच्या संचालकाच्या मंजुरीनंतरच केली जाईल असा बदलही जाहीर झालेला आहे. ही सर्वात मोठी आणि चांगली बातमी म्हणायला हरकत नाही. हा एक मोठा टप्पा आहे आणि हा बदलाची पहिली पायरी समजली जाते. का तर देशामध्ये कोणतीही घटना घडली आणि कोणत्याही घटनेची जी न्याय व्यवस्था आहे, न्याय मागण्याची प्रक्रिया आहे, ती एकमेव न्याय व्यवस्था आहे आणि तीच जर सक्षम आणि निर्भीडपणे लोकशाहीच्या बाजूने उभी राहिली तर ह्या देशातील सामान्य जनतेला एक आधार मिळतो. एक गोष्ट आजही स्पष्ट झाली, कोणतीही संस्था कितीही मोठी असली तरी जर लोकशाहीच्या मूल्यावर घाला घालेल तर त्या सर्वोच्च न्यायालय तिला रोखेल आणि म्हणूनच आजचा दिवस न्याय व्यवस्थेचा विजय आणि ही लढाई कोणा एका राजकीय पक्षाची नाही, ही लढाई आहे लोकशाहीच्या अस्तित्वाची. त्यामुळे जे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश गवई आहेत यांनी जी टिप्पणी केली ती अत्यंत महत्वपूर्ण होती आणि ईडीला जी चपराक मिळाली, ईडीला जे खडसावलं गेलं हे महाराष्ट्राच्याच नाही तर देशातील अनेक राज्याच्या हिताचं आहे. कारण अनेक राज्यामध्ये जे ईडीच्या कारवाया चालू आहेत ते कशा पद्धतीने आहेत किंवा कशा पद्धतीने ईडी काम करते हे अलीकडल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये तर जनतेनं बघितलंच, पण पूर्ण भारतभर हे जनता बघते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाची टिप्पणी ह्या दृष्टिकोनामधनं अत्यंत महत्वाची आहे असं मला वाटतं. यावरती आपलं नक्की मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता. धन्यवाद.